परीक्षा सुद्धा यायला हव्यात नव्हे. शालेय शिक्षण क्रीडा अंतर्गत जेवढ्या आस्थापना आहेत त्या गट क प्रवर्गाच्या आहेत तेवढ्या सर्वच पोर्टलला जागा आहेत. यासाठी आपण लढतोय आणि तुम्ही रिझल्ट पाहत आहात नव्हे, पाहतच राहाल. म्हणूनच आपण चौथी महत्त्वाची मागणी करत आहोत की पोर्टल भरतीमध्ये जेव्हा नवनवीन पत्रकं काढून 2022च्या शिक्षण सेवकांना 25 मध्ये संधी दिली जाते तर त्या रिक्त राहणाऱ्या जागा याच भरतीमध्ये भरण्यात याव्यात आणि शिक्षण सेवकांचं मानधन वाढवण्यात यावं. शेवटी कसं आहे मित्रांनो, पोटाचा प्रश्न असतो. नोकरी लागली तरी सुद्धा पोटाची भटकंती संपत नाहीये, कारण तुटपुंज्या पगारात कोणाचंच भागत नाहीये. म्हणून आपण अशी मागणी केलेली आहे. सोबतच कला, क्रीडा, कार्यानुभव यांची भरती होणार आहे. GR आलेले आहेत, खुश आहेत उमेदवार, परंतु ते GR नुसारच व्हायला हवेत, त्याचं प्रपोर्शन कळायला हवं आणि प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कॅटेगरीनुसार जागा पोर्टलवरती यायला हव्यात आणि संधी प्रत्येकाला मिळायला हवी. या आणि अशा बऱ्याच मागण्यासह शिवयुनिटी फाउंडेशन सामान्य अभियोग्यताधारक मैदानात उतरत आहेत 10 मार्चला. याबाबत तुमची जर कोणती मागणी असेल ना मित्रांनो, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आपण त्याचा विचार करू. एका व्यक्तीचा नाहीये, कोणा एका अभियोग्यताधारकांसाठी नाहीये, तर 2,10,000 उमेदवारांचा लढा आहे. त्यामुळे मुंबईत वाटलं पाहिजे की हे बेरोजगार DED BEd पात्रता घेतलेले उमेदवार, डिग्र्यावर डिग्र्या घेतलेले उमेदवार त्याचं आंदोलन आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, कोणतंही आंदोलन असू दे त्याचा रिझल्ट तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्याची ठिणगी मुंबईमध्ये पडत नाही. म्हणूनच आपण हे आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि अर्थातच तुमचा पाठिंबा असेलच. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन केलेला सुद्धा गुगल फॉर्म आहे. तुम्ही तुमचे नॉमिनल इथं डिटेल द्यायचे आहेत. जर येणार असेल ना तर हा गुगल फॉर्म भरा आणि नक्की आम्हाला साथ द्या, कारण आम्ही लढतोय तो केवळ तुमच्या नोकरीसाठी. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. ऑलरेडी नोकरीची गरज नाही आहे शिक्षक भरतीतून, तरी सुद्धा फक्त गोरगरिबांची पोरं शिक्षक भरती व्हावीत यासाठी 2022च्या शिक्षक भरती वेळेवरती व्हावी यासाठी पावसात भिजलो, आंदोलनावर आंदोलनं केली. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तेव्हा मुहूर्तमेढ लागली आणि 30 ते 32,000 शिक्षकांची भरती झाली. तिथं सुद्धा अजून उमेदवार रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक याच्यासाठी अजूनही ते वाट पाहत आहेत, त्यांना न्याय मिळत नाहीये. तर आता 2025च्या भरतीसाठी आपण मैदानात उरतोय. शिक्षक आणि शिक्षक भरती आणि हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे याची नाळ जोडलेली आहे आणि म्हणूनच पाऊल थकत नाहीये मित्रांनो.